सोलापुरातील MIDC पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अवघ्या 24 तासात छडा लावत 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। या कारवाईत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल आणि हत्यारासह तब्बल 6,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही घटना बसवेश्वर नगर नैजनगी चौक परिसरातील आहे। फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी यांनी घराला कुलूप लावून शेजारी झोपण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला। चोरट्यांनी कपाटातील जवळपास 29 ग्राम सोन्याचे दागिने, 364 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,185 रुपयाचा ऐवज लंपास केला। घटनेनंतर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला। CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे बसवेश्वर नगर परिसरात सापळा रचून जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 आणि प्रशांत नागेश खंदारे वय 19 या दोघांना ताब्यात घेण्यात आले। पोलीस चौकशीत दोघांनी घर फोडल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सुमारे 1 लाख रुपयांची मोटरसायकल आणि स्क्रूड्रायव्हर असा एकूण 6,03,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। MIDC पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या तत्पर आणि प्रभावी तपासामुळे हा घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आला असून या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मागच्या 6 तारीख 7 तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला। DCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूंनी ताबडतोब तपास सुरू केला। तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून तपास आहे ते करून DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर, सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंदारे वय 19 राहणार केशव नगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या दोघ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेल्या पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत। खूप कौतुकास्पद काम आहेत। या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आम सिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश
दिगोळे सर्वांना मनापासून अभिनंदन करतो.